स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा माझी वाणी तुझे वर्णी कोण माझी वाणी तुझे वर्णी कोण माझी वाणी तुझे वर्णी कोण ऐसे देई प्रेम काही अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदातटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांग टूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोर्तजनटाम देवीं भजे तव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्विप्रते दैत्यं दारयते बलिं छलयते शत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते अलम कलयते कारुण्य मातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशा कृती श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासो नवल उदयला चंडंशो अद्वयातील विकासो मध्वाता सेवेसाठी निवडलेला अभंग बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य बाबाजी चैतन्य उत्तमपूर म्हणजे आताचं ओतूर मांडव्या नदीच्या दक्षिण तीरावर डाव्या काठावर महामार्गावर बाबाजी चैतन्याचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांची अभंग संहिता पंचमवेद तुकोपनिषद आणि यांच्या अभंगांच्या वह्यातला हा उपदेशपर अभंग आजचा हा नैमित्तिक जो कार्यक्रम आहे त्याला एक निमित्ताची जोड आहे हरिभक्ती परायण श्री चंद्रकांत प्रभू क्षीरसागर यांचा हा सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आणि 30 मेला हा कार्यक्रम आणि अशा प्रकारचा आयोजित केलेला आहे बऱ्याचशा मंडळींची उपस्थिती आहे एक दोन नाव सांगितलं बाकीचे नाव सुटून जातील समस्त श्रोतृ मंडळी समस्त टाळकरी मंडळी गुणजन मंडळी वेळेकरी मृदंगाचार्य आमच्या लाडक्या बहिणी कोकणातूनच तो शब्द तिकडे आला ना माननीय आदरणीय साहेबांचा शब्द येतो ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या मंदिराचे सर्व कार्यकारिणी विश्वस्त ट्रस्टी मंडळी मंदिराचे पुजारी मृदंगाचार्य विणेकरी सहित भालदार चोपदार सहित आणि सर्वांना वंदन कार्यक्रमाला सुरुवात विठ्ठल सेवापूर्तीचं कीर्तन करण्याचा हा पहिला प्रसंग आहे आतापर्यंत माझ्या हातात गाथाच होती त्यांच्याच घरी गाथा होती आता मग याच्या करता कोणता अभंग जवळचा तुम्ही सांगा रिटायरमेंट झाल्यावर सेवानिवृत्ती झाल्यावर कोणत्या अभंगावर कीर्तन करा सांगा ना कोणीतरी ऐकलं तसा अभंग सापडत नाही काही म्हणतात सत्यनारायणाचा अभंग अरे नाहीच आहे सत्यनारायणाचा अभंग गातच नाहीये पण लोकांच्या समाधानाकरता सत्य तू आता असं काय सांगावं आता मी तुम्हाला पुन्हा शेख सांगतो जाता जाताना आजचा जो अभंग घेतलेला याचा धागा काय आहे तो ऐका स्वामी कास आपण ज्याच्याकडे नोकरी करतो चाकरी करतो बरं क्लास 1 ऑफिसर वर्ग 1 अधिकारी क्लास 2 ऑफिसर वर्ग 2 अधिकारी क्लास 3
वर्ग 3 क्लास 4 आणि क्लासचे बाहेर आहेत कोतवाल. खेड्यापाड्यातलं दप्तर घेऊन चालणारे कोतवाल अजूनही त्यांना पहिल्या श्रेणी 4थ्या श्रेणीत घेतलं नाही. हे 4 वर्ग जरी झाले तर या सगळ्यांकरता 4 शब्द आहेत. अक्षर जर म्हटले तर 4, शब्द म्हटले तर 2. ते कसे ते ऐका. स्वामी काज किती झाले? म्हणजे आपण ज्याची नोकरी करतो त्याचं काम बरोबर आहे. आणि संपूर्ण जगातल्या 700 कोटी लोकांकरता, म्हणजे 700 कोटी कसं काय? अरे 700 अब्ज म्हटला बा, काय बिघडलं तुझं आकड्याचं? तर याच्यातलं एक ऐका आता. जेवढे असतील विद्यार्थी वर्ग एवढ्या लोकातले इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, इंडो, चायना, डेन्मार्क, नेपाळ, भूतान, सिलोन, पाकिस्तान, तुर्कस्तान, अफगाणिस्तान, किर्गिस्तान, अरबस्तान, तुर्कस्तान, परत आलो पाकिस्तान, माघारी आलो हिंदुस्तान. या सर्व जगातले जेवढे विद्यार्थी असतील, म्हणजे कसं काय? अरे सांगितलं ना, काही लोक नर्सरी म्हणतात, काही लोक बालवाडी म्हणतात. शब्दाचा वाद करत बसल्यात वेळ घालू नये. मग त्याच्यापासून जवळजवळ 12वी पर्यंत पुढे उच्च शिक्षण, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे दुहेरी पदवीधर, या सर्वांकरता विद्यार्थ्यांकरता गुरु भक्ती हे 4 अक्षर 2 शब्द आहेत. स्वामी काज किती झाले? 4 झाले. पहिल्या चरणाचा अर्ध चरण संपलं पहिल्या वर्गातलं. आणि याच्यात पुन्हा ऐका. जगात जेवढ्यांच्या खांद्यावर संसाराचा भार पडलेला आहे, मायबाप म्हातारे झालेले आहेत, वडील वारले, आई वारली, आजोबा आजी आहेत, असे काही उदाहरण, बाप मेला, आई मेली, आई आजोबा आजी आहे, असाही वर्ग असेल तर त्याच्या खांद्यावर अशी जबाबदारी टाकली, तू तुझ्या पित्याच्या वचनाप्रमाणे तुझ्या संसारात वा. पितृ 5 अक्षर 2 शब्द झाले. आणि जगामध्ये जेवढा वर्ग असेल अंदाजे बोलतो 350 कोटी म्हणा का 3.5 अब्ज म्हणा, काय जे म्हणायचं ते म्हणा, एवढ्या महिला वर्गाकरता, जगातल्या स्त्री वर्गाकरता, अटलांटिक महासागराच्या पलीकडे राहणारे, पॅसिफिक समुद्राच्या बेटात राहणारे, कॅलिफोर्निया बेटात राहणाऱ्या आदिवासी महिला, हिमालयातल्या कातकरी शेतकरी, अरे सगळ्याच महिलांकरता शेवटचं वाक्य या चरणातलं ते आहे सेवापती. अक्षर किती झाले? 17 झाले का? मोजा बरं. काय मोजलं हो तुम्ही? 4 त्रिक 12 आणि 5. मी तेच तर विचारतो तुम्हाला अभंगातलं. तुम्ही विचारलं का बाकीचा पाऊस कुठे पडला असं? 17 अक्षर हे जगाकरता खर्च केलेले आहे. ही सूत्रबद्ध भाषा आहे. हे अभंग जगाच्या मनोरंजनाकरता नाहीये. याची स्तुती करा, त्याची स्तुती करा, यांचं मन धरा, लाऊडस्पीकर वाल्याची स्तुती करा, पाकिट भरणारची स्तुती करा, याच्याकरता हे अभंग नाही. पुनश्च पुढे बोलतो. सगळ्यात महत्वाचं असं आहे, राजाचं राज्य डुबलं, पृथ्वीराज चव्हाणचं राज्य राहिलं का? पटकन सांगा. नाही. कृष्णदेवराजचं दक्षिणेकडे कर्नाटकातलं राज्य राहिलं का? काहीच सापडणार नाही तुम्हाला राजांचं. इतिहास जमा झाले, पण संतांचे अभंग तसेच तसेच. पुण्यातला शनिवार वाड्यात मी एक कीर्तन केलं. त्या 2 विटांच्या मधली माती कोरून चिमण्यांनी घरटी केली आणि पिलं आणि अंडी तिथे दिसलीत मला. म्हणजे पक्ष्यांचं राहणं, कालेचे मुलं मुलींच्या हिंडण्याचं, अशा प्रकारचं ते ठिकाण शनिवार वाडा झाला. बघण्याच्या मार्गावर आहे. थोडाफार सरकारचा आश्रय आहे, पुराण वस्तू संशोधन खात्याचा. पण तिथून 24 किलोमीटरवर आणि 36 किलोमीटरवर देहू आळंदीचं मंदिर भांगलं का? ते पटकन भांगलं. राजाचा दरबार भांगतो. याच्या पुढचं सांगतो, ज्या इमारतीला तुम्ही 7 कोटी 8 कोटी 10 कोटी खर्च केले, त्याच्यातले रॉड लोखंडाचे 100 वर्षाने कुजून जातात. इमारत उतरून घ्यावी लागते सुरक्षेकरता. पण हे मंदिर जसेचे तसेच राहतात. त्याला केंद्र सरकारची, राज्य सरकारची, पर्यावरण खात्याच्या परवानगीची, कोणाची मंजुरीची गरज नाही. आणि ते तर अलौकिक मंदिर आहे. ज्ञानदेवे रचिला
आता शांततेने ऐका. तुम्हाला उद्या प्रोफेसर विचारतील, कोण विचारतील, काय अभंग म्हणजे काय? नाही ज्याचा भंग त्याला म्हणावा अभंग. असो का? हो. श्लोक, शोक झाला, शोक. कोणाला? वाल्मिकी ऋषींना. ती घटना वेगळी आहे. शोक झाला, त्या शोकातून जो बाहेर पडले शब्द, त्याचे श्लोक तयार झाले, ते रामायण. 100 कोटी आता उपलब्ध आहे, 24,000. शांततेनं. मग ओवी, शब्दाने ओवली ती ओवी. विचारेल कोणी सांगा. आणि लावणी, जी लावण्य गाते ती लावणी. आटोपलाय का? आणि जो पराक्रम गातो तो पवार. बस 5 पुरे झाले. मी बाकीचं सांगायचं माझा काही येत नाही. तर याच्यातले जे हे अभंग आहेत, एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. मग ऐकत राहा. आता त्या गाथेमध्ये 100 प्रकरण आहे. हे कर्ज मागणीची प्रकरण नाही. या अभंगांमध्ये जीवाच्या उद्धाराचा संदर्भ आहे. पुनश्च एक सांगतो, 100 प्रकरणात सगळ्यात मोठं उपदेशपर प्रकरण किती अभंग आहेत? 1085. किती सांगितले? एवढे कोणतेही प्रकरण मोठं नाही, कारण जगामध्ये उपदेशाचे अधिकारी जास्त आहेत. चला सांगतो आता पुढचं. 4044 अभंग. आणि यांचं पारायण जर तुम्हाला करायचं असलं तर 18 तासात पारायण. आम्हाला 7 दिवस लागले. हा, तुम्हाला 7 दिवस कसे लागले? चहा येऊ द्या, कॉफी येऊ द्या, ते पेढे वाटताय ते पेढे घ्या, पारायण मान ठेवा, त्यांना शाल आणा. चला, सोमवारवाल्यांना खिचडी वेगळी काढा आणि पोहेवाली इकडे वा. याच्यात आपला वेळ जातो. 2 तास 30 मिनिटं ज्याने दररोज गाथा वाचली त्याचं 7व्या दिवसाच्या संध्याकाळी गाथेचं पारायण होतं. ज्याने गाथेचं पारायण केलं त्याने वेदाचं पारायण. वेदा जातो म्हणजे 2.5 तास झाले. 7, 8 ते 17.5 तास झाले. मग त्याच्यामध्ये नमन आहे, त्याच्यामध्ये आरती आहे, तुकाराम महाराजांची स्तुती आहे. 12 तास धरून 18 तास झाले. आता इथून शांततेनं ऐका. जर 7 दिवसात एक पारायण झालं तर वर्षाला 48 पारायण आणि 10 वर्षात 480 पारायण आणि 11 वर्षात 555 पारायण तुमची शुभ संख्येपर्यंत तुम्हाला मी घेऊन गेलो. आणि शांततेनं एक ऐका. पैशाने शांती मिळत नाही. काय 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 पैशाने शांती मिळाली तर भ्रांती मिळेल. याच्या पुढचं सांगायचं राहीलच माझ्याकडून. सगळ्यात महत्वाचं आहे, शोधून आले संत हिताहित. डॉक्टरला आजार सांगावा का वकिलाला सांगावा? आजार. डॉक्टरला आजार सांगावा, वकिलाला अपराध सांगावा, आईला भूक सांगावी, देवाला मनोगत सांगावं, तुमचं दर्शन पाहिजे. शालेय गुरुजींना अभ्यासातलं विचारावं, कीर्तनकारांना अभ्यासातलं वाङ्मयातलं विचारावं, कृषी तज्ञांना शेतीतलं विचारावं. बरोबर आहे. आलेल्या पाहुण्यांना भूक विचारावी आणि कीर्तनकाराला भज्या खाता का विचारा. कीर्तनकार केवढे तयार असते. जाऊ द्या, हे शेवटचं सोडून द्या. पण मी एक गोष्ट सांगू का तुम्हाला आता? सगळ्यात महत्वाचं एक सांगून निघून जातो. अभंगाकडे आपल्याला जायचं आहे. प्रस्तावना वाढली नको पाहिजे. प्रस्तावनेचा एक विषय सांगतो तुम्हाला. जास्त न्याहारी केली, 1.5 पावणे 2 भाकऱ्या खाल्ल्यात बाजरीच्या आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, त्याच्यात ऍसिड आहे. मिरचीमध्ये काय आहे? नुसतं ऍसिड तर आहेच आहे. परत ऐका, पुन्हा सांगून जातो. शरीराला पोषक काही नाही त्या खोड्यामध्ये. आणि 15-20 मिनिटांमध्ये लगेच गुलाबजामची पंगत बसते. ज्याने पोळं 2 भाकरी खाल्ल्या त्याला गुलाबजाम जातील का? ज्याची न्याहारी जास्त झाली त्याला जेवण जात नाही. ज्याचा संसाराचा पसारा वाढला त्याला परमार्थाला भेट उरत. परत सांगू ना.
सांगणारच आहे मी. एक ऐकून तर घ्या. संध्याकाळी भूक लागेल असं सकाळी जेवण, अपचन होणार नाही इतकं जेवण. बरं बरं बरं. पचन संस्थेवर ताण येणार नाही असं जीवच नाही, खाऊच नाही. ज्या पदार्थामध्ये व्हिटॅमिन नाही, काहीच नाही असं खाऊ नये. त्यापैकी मिरची, गरम मसाला व्हिटॅमिन नाही. आणि पुनश्च सांगतो, ज्याच्यातून आत्मबोधाचं काहीच मिळणार नाही असं कीर्तन ऐकावं का ऐकू नये. आता नुसतंच मनोरंजन, नुसतंच गायन, मग तुझ्या हिता करता गायन. ज्याचं त्याने ठरवा. 19,300 चरण या सगळ्या अभंगांचा आहे. फक्त फरक एवढा मी माफ मागे मागतो, काही अभंगांचा बरं का थोडासा फरक सापडतो. काही प्रतीत, काही अभंग, काही प्रतीत, त्याच्यामुळे मेळ लागत नाही. मला सुद्धा मेळ लागत नाही. पण हे मी गाथा मंदिराच्या गाथेच्या प्रतीनुसार बोललो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता अभंगाकडे जायचं आहे. चला ऐकत राहा. आता सुरुवात करायची आहे. महत्वाचा एक भाग असा आहे, जगद्गुरु तुकोबाराय एकांतात बसलेले आहे. कीर्तनकार, अभ्यासू मुलगा, ध्यान धारणा करणारा यांनी एकांतात राहावं. काळ सारावा चिंतने आला काय एकांत शब्द? एका भावाचा एकांत, पिक पिक आनंद, ते पाहते बोल, पिक पिकला आनंद. पुन्हा बोलू का? कसं करता कीर्तनकाराने आवाज काढला? पक्षी सुस्वरे आळवी, पक्षी सुस्वरे आळवी. गोड स्वरामध्ये पक्षी आळवतात. पंचमचा स्वर आहे हा, काळजोंचा पंचम आहे. काही हरकत नाही बरं का. तुका म्हणे आम्हा एकांताचा ब्रह्मी ब्रह्मरस्य उसला. शांत मोजा, शांत, निवांत, निवृत्त, मुखात वेदांत, हृदयात भगवंत. आपलं आपलं चिंतन मग्न राहू. आग लगी बस्ती में तो मस्त राहू. मस्ती, ही मस्ती परमात्माची बरं. आणि मग काही आहेत तसे, मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. आणि कार्यक्रम संपून गेला तर मला माहीत सुद्धा नाही. यांच्या नादी लागायचं नाही. एक साधक कोण, काय त्याच्या नावाची काही गरज नाही. सांगा ना नाव तर सांगा. काय करतो नाव ऐकून? ऐका. तो साधक गेला तिथे. महाराज या, बसा बसा. काय येणं केलं? माझ्या मनात कधीच आणि असं आलेलं आहे की हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, वैष्णव मंडळी पूजा करतात देवाची, तर मी सुद्धा पूजा करावी. पण कशी करायची ती पूजा? मला वेळ नाही महाराज. म्हणजे काय करतोस तू? मी एका श्रीमंत माणसाकडे गडी कामाला लागलेलो आहे. असं असं असं. केव्हा जातो कामाला? सकाळचे 4. ही आताचा प्रसंग आहे, पूर्वीचा आहे. सकाळचे 4 तर रात्रीचे 10. शेवटची वैरण गुरांना घालायची, मग माघारी घरी यायचं. 6 तासाची झोप आहे. मला देवाची पूजा करायला वेळ मिळत नाही. काय, कोणत्या देवाची पूजा करावी, कशी करावी पूजा? या बसा बसा बसा. तेवढ्या 18 वर्षाचा एक तरुण मुलगा तिथे आलेला आहे. महाराज अफाट वाचन केलं, अचाट ग्रंथांचे पानं चढले, अचिंत्य अतिरेक्य अशा गोष्टी वाचल्या. पण ब्रह्मविद्या सांगणारे सापडत नाही. मग काय आहे सांगतात? एक होतं खेकड, त्याला भेटलं माकड, ते होतं हे कळ. या गोष्टी कीर्तनात ऐकायला मिळतात. आणि जे लोक कीर्तनाला कधीच येत नाही, ते महिलांच्या कीर्तनाला पहिल्यांदा झाला सांगणार. मला वाटतं कपाशीच्या गाठोड्यावर डोकं फोडून घ्या. काय करायचं महाराज? कीर्तनामध्ये आम्ही अशा गप्पा ऐकल्या आणि कुठे कुठे गेले तर उखाणे, गाणे, पवाडे, लग्नामध्ये नवरदेव नवरी घेतात, त्याला काय उखाणा म्हणतात का? असलं काही ऐकायला मिळतं. ती ब्रह्मविद्या 7 समुद्राच्या पलीकडे आहे का हो? तुकोबाराया. मग ती विद्या मला ऐकायची
मग ती विद्या देण्याकरता कोणी आहे का? बसून घ्या खाली, या बसा बसा. तेवढ्या 40 वर्षाचा तरुणा बाण विवाहित मुलगा संसार ज्याच्या खांद्यावर ठेवलेला, काय भानगड आहे? बापाचं जर ऐकलं तर आई भांडण करते, आईचं ऐकलं का पत्नी लगेच भांडण करते, आणि पत्नीचं जर ऐकलं तर आई आणि वडील दोन्ही भांडतात. तुम्हाला गंमत सांगू? गंमत म्हणजे हसण्याची नाही. अम्मा तुष्यती मया न तया, अम्मा म्हणजे आई, न तुष्यती माझ्याहून संतुष्ट होती, मया आणि तया माझे वडील आणि माझी पत्नी. अम्मा तुष्यती मया न तया अहमपि तया न तया, मी सुद्धा पत्नी आणि आईकडून संतुष्ट होत नाही. अहमपि तया न तया वद राजन कस्य दोषोयम, हा दोष कोणाचा असला पाहिजे? तुकाराम महाराजांनी ओळखलं. बरोबर आहे, घ्या बसून खाली. त्या तिघांना बसून घेतलं. तेवढ्यात कुणीतरी प्रौढा, कुठून आणला हा शब्द? पाडा, प्रौढा आणि भोका. त्याच्यात प्रौढ शब्द आहे का नाही पटकन सांगा. पाडा म्हणजे प्रौढ वयाची स्त्री. दर्शन घेतलं. भारतीय संस्कृतीचे पोशाख घालणारी स्त्री होती. हा, बाजूला बसले दर्शन घेऊन. महाराज, भारतीय संस्कृतीत हा आपल्या पूर्ण भारतामध्ये, हा आर्यावर्तामध्ये, आर्यावर्त भारताचंच नाव आहे, आजनाव खंडामध्ये भारताचंच नाव आहे. स्त्री जातीने कोणाची पूजा करावी? स्त्री जातीने कोणाची सेवा करावी? स्त्री जाती करता सेव्य काय आहे? 3 महिला 1 पुरुष, चौघांनी मांडणी मांडली. आम्हाला काय हवंय, आम्हाला काय हवंय? तर ही संताची वाणी, अमृताची संताची वाणी, अमृताची खाणी. संताचे बोल समुद्रापेक्षा खोल, संतांचे बोल जगात अनमोल, आणि संसारी माणसाचे बोल अर्थाने खोल. बोला महाराज, कोणाची सेवा करावी, कोणाची पूजा करावी? सेव्य कोण आहे स्त्रीला? पूज्य कोण आहे? हा, बरं बरं बरं. पहिल्याचं म्हणणं होतं पूजा कशी करायची वेळ मिळत नाही. ब्रह्मविद्या कोण सांगणार? कीर्तनामध्ये गप्पा ऐकायला मिळतात, काही कीर्तनामध्ये गायन ऐकायला मिळतं, पोवाडे उखाणे असल्या काही गोष्टी. अशास्त्रीय वाङ्मय. वा, काय शब्द दिला हो? काय ध्यानात राहील का? मला शंका नाही. अशास्त्रीय वाङ्मय. हा हा, बरं 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 बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एवढ्यात बापाचं आईचं मनोगत सांभाळणं अवघड जातं. लिंबू किंवा लिंबूचा रस एकच आहे. लिंबू, शेंगदाणा आणि दूध या तिघांचं तिघांचं करून पाहून काय होतं? थोडं दूध घ्या, थोड्या वेळाला लिंबू घ्या, काय होतं? हा, त्या तिघाचं एकमेकाशी जमत नाही. मग तसं माझ्या घरात तिघाचं जमत नाही. तेवढ्यात महिलेने सांगितलं स्त्रीला पूज्य कोण आहे? हा, सेव्य कोण आहे? हा, 3 पुरुष 1 महिला. चौथ्यांना अनुक्रमे जे उत्तर दिलं ते पहिलं. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु
सूत्रबद्ध भाषा आहे, पल्लाळ नाही. बरं 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 सांगा मग आता काय स्वामी या शब्दाचे अर्थ काय काय होतात ते पहिल्यांदा ऐकून घे. कोण विद्वान मंडळी त्यांच्या पद्धतीने म्हणतात. मी ज्याच्या घरी काम करतो आहे, ज्याच्या हॉटेलमध्ये कपशा धुतो आहे, ज्याच्या हॉटेलमध्ये कांदा कापतो आहे, फडकं मारतो आहे टेबलला, हो हो शांततेनं ऐका. राजपत्रित अधिकारी सुद्धा नौकर असतो. मी गांजा पिऊन कीर्तन करत नाहीये. कोणता अधिकारी सांगितलं? नौकर नाही, तो सुद्धा नौकरच, पण आपली हिंमत नाही होत त्याला नौकर म्हणायची. ठीक आहे, मग आता सांगतो. वर्ग 1 वर्ग 2 जी मी मागा बोलून गेलो होते 3-4 वर्ग आहे. याच्यामध्ये एक निम सरकारी आहे आणि एक खासगी नोकरी. हा फरक सांगायचा राहिला तर या सर्वांकरता उत्तर दिलं. आपण ज्याची नोकरी करतो तो आपला स्वामी झाला, त्याचं कार्य काज, कार्य म्हणजे काज शब्द वापरला त्याचा अर्थ काज. बरं 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 सुंदर नीती धर्माने नोकरी करणं. बरं बरं आता याच्यातलं एक छोटस उदाहरण आहे. रेव्हेन्यू खात्याला मुलगी खातं म्हणतात मराठीमध्ये. मुलगी कोणीच म्हणत नाही, पण रेव्हेन्यू म्हणतात. त्याच्यातला 7-12चा उतारा घ्यायचा आहे मला. त्याच्यातल्या मला चतुष्सीमाची गरज आहे. मला 7-12च्या उतार्यात मला पीक पेरा पाहायचं आहे. तर त्याच्याकरता 2च रुपये फी. आपण 10 धरून घ्या, 100 रुपये मी घेतो. मी स्वतः मी पटवारी आहे, मराठीमध्ये तलाठी म्हणतात. मग हे नीतीला धरून आहे का आम्ही तिलाही एवढंच बोला. आता याचं एकच उत्तर झालं की तुझी नीतीची नोकरी नाही. मला हे काय माहित होतं, ज्याच्याकडे उतरत होतो ते सद्ग्रस्त सर्कल भाऊसाहेब होते. सर्कलचा अर्थ मंडल होतो, चक्र होतो. सर्कल म्हणजे तर ते तलाठी महासंघाची चिटणीस. काय पदवी सांगितली त्याची? तलाठी महासंघाचे. त्याने कोणत्या तहसीलदाराचं मामलेदाराचं काय झालं, कोणत्या प्रांताधिकारीचं काय झालं, कोणत्या तलाट्याचं काय झालं, हे सगळं मला सांगायचं. त्याच्यावरून मी सांगतो, जीव कर्म करता आणि ईश्वर कर्म फलदा. काय 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 आणि ईश्वर. मी जळगाव ते पुणे या एसटीच्या 4 फेऱ्या मारल्या. मग 200 रुपये ओव्हरटाईम त्याच्यात धरला गेला. त्याच्यातला भोजन भत्ता धरला गेला. लोकांच्या असं पगार बिल तयार होतं. तसं ज्या जीवात्म्याने जे कर्म केलेलं आहे त्याच्या कर्माचं फल तयार होऊन तसं त्याच्या पदरात पुढच्या जन्म. कसं काय आता कसं काय सांगू? केले कर्म माझा कीर्तन करायला सस्पेंड कराल का, निलंबित करा कीर्तन करायला. आणि याची बदली जी आहे ना रायगड जिल्ह्यात करून टाका. हेच तुमच्या हातात असेल तर करा बाबा. अरे ते अक्षर नव्हती ते का, ते तुमच्या मान्यतेची अक्षरांना गरज नाही. बरं 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 आता याच्याकरता शेवटचं एकच प्रकरण सांगून जातो. ज्याची जशी कमाई असेल तसं त्याने पाहिजे. कीर्तन करायला लोक दोषी धरतात. एक जण कॅबिनेट मंत्र्यावर चालून गेला खेड्यामध्ये जळगाव जिल्ह्यात. तो कॅबिनेट मंत्री त्याची माफी मागत होता. वास्तविक तर त्याच्यावर गुन्हा नोंदवू शकत होता, वगैरे वगैरे करू शकत होता. जा म्हणे बाबा जा. तोच माझ्यावर उलटून पडला. कीर्तन संपलं. मग लोकांनी मला सांगितलं जाऊ दे, त्याच्या काही नादी लागू नका. पण एकच महत्वाचं असं आहे, शास्त्राला धरून, शास्त्राचा किनारा धरून चालावं, सत्याची बाजू धरून बोलावं. बरं 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 शेवटी काय होईल, तो फल देणारा परमात्मा आहे. ज्याचा पुरावा सांगितला तुम्हाला. आणि जर तशी नोकरी नाही केली तर तुमचं काय होईल? मजुराचे धन, मजुराचे
थोडं केलं दोर दोर जन्मभर लबाड्या करून मजुरी केली, त्याच्याजवळ विडा आणि दोर एवढी समजली. याचा त्याने विचार करा, इतकी मजुरी वाढली शेतीची, आजची शेती परवडणारी नाही आणि शेती व्यवसाय तोट्यात आहे हे सरकारला मान्य आहे. पण शेवटी सांगतो, शेती केल्याशिवाय पर्याय नाही. दगडाची वाळू करता येईल पण दगडाची साखर होणार नाही. दगडाची वाळू काय झाली ना, म्हणा ना पुनश्च एक सांगून जातो, काही वस्तू इंग्लंड अमेरिकेतून आणणार, आपलं अन्नधान्य किती ट्रकाच्या ट्रका विमानाचे विमान आणणार. स्पष्ट नाव माऊलीने ज्ञानेश्वरी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे ते ऐका. उडवाडी रिणे दाटली. उडवाडी म्हणजे शेतकरी, ऋण म्हणजे कर्जाने दबला गेला. अशी चोवी एकनाथ महाराजांची आहे. कृषी वलू म्हणजे शेतकरी, कृषी वलू राबे 12 मासी, त्याच्या पिकाचे विघ्न देईल. शेतीचा व्यवसाय आणि शेतकऱ्यालाही कोणी मुलगी देत, शेतकऱ्याकडे लक्षही कोणी देत नाही. माझा मला विचार पडतो, काय घडेल काय करा. शेताची किंमत आहे 80 लाख रुपये. किती? 80 लाख रुपये. त्याचं उत्पन्न 80,000 दिले. चला, तो अगोदरच पिडलेला आहे, त्याला पुन्हा पिढा देणारे आहे. त्याच्या कर्माने ज्याची त्याची गती होईल. आणि हे सांगा कोणता आहे? न करिता सेवा मागतो मुशारा, म्हणजे कामाचा मोबदला. तया भजित पुन्हा एकाच्यातलं चरण दिलं. स्वतः शिवाजी महाराज निघाले. नेहमीची कृष्णा घोडी होती, त्यांच्या घोडीचं नाव होतं कृष्णा. ती बदलवली, आपला पोशाख बदलवला, पगडी बदलवली, काय ते असेल नसेल काही वेगळा पोशाख घेतला. आणि एका किल्ल्याच्या दरवाजावर जो किल्लेदार मुलगा होता, तर ना बाणपोरगा, तो पाडा वगैरे घेऊन पाठीला धाकदरवाजा टांगलेला आणि रक्षण करायचा. दरवाजातून कोणा जाऊ देत, ए बाळा, काय मला किल्ल्याची माहिती घ्यायची आहे, जाऊ द्या. मागं फिरा, कोण तुम्ही? खबरदार. ऐका, आठवलं का? पण कमीत कमी खबरदार, जर टाच मारून झालं पुढे चिंधड्या आणि गेलास तर हे माझ्या पदरचं नाहीये ना. उडवीन राई राई. पुणे गावचे पाटील, आपण कुठे निघालात असे? कुठं चाललात? पुढं लगाम खेचा. काय मला तुम्ही लहान मुलगा समजतात? मी मर्द मराठ्याचा बच्चा असे. हे हाडे माझे लेचे पेचे नसे. या नसा नसामध्ये चहा भरलेली असते. आताच्या मुलांचा विषय आहे. त्यांना जर चिंता काढला, रक्त निघालं तर रक्त न येता चहा जिरतेच. थोडे पोटाने मोजण्यासारखे लोक सापडतील की जे चहाही पित नाही. झाडाचा पाला 600 रुपये किलो करून टाकला व्यापाऱ्यांनी. ऐका, तो सावळ्या नावचा मुलगा म्हणतो, मागे फिरा. तरवार बघितलीस का? महाराजांचं हृदय केवढं झालं असेल. अशी मंडळी होती म्हणून स्वराज्य स्थापन. रोजगार आम्ही, काम करा कमी, अर्ध खा तुम्ही, अर्ध खाऊ आम्ही. त्याचं नाव त्याच्या कर्माची फळं द्यायला. आम्ही काय सांगावं? कीर्तनकाराच्या चुका काढायला हजारो लोक आहेत. ज्या वेळेला कीर्तनकार 99 शब्द पाणी चांगले बोलतो तेव्हा कोणीच विचारत नाही. पण एकच शब्द चुकला तर सगळं गाव भांडणार आहे. 99ची किंमत आहे का? एकाचा विचार केला लोकांनी. पुष्कळ उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वरीत काय सांगू? आमुच्या काजाचे मी पाडे. काजा काय शब्द? पाड म्हणजे बरोबर आहे. ही ओवी दुर्योधनाच्या मुखातली आहे. पण ज्ञानोबा माऊली बोलतात, आमुच्या काजाचे ने पाडे, देखती आपले जीवित चोकडे, ऐसे स्वामी भक्त चोकडे. सोख काम धंदा करणारे. काय बोलावं काय सांगावं महाराज. माझ्या आतापर्यंत पाहत होतो 65-64 सालापर्यंत सकाळी 4 वाजता राटाचं पाणी शेंदायचं. हो, आणि शेवटचा गुरु ढोरांना चारा रात्रीच्या दाला टाकून त्याने घरी जायचं. 5 तासाची खरेदी व्हायची. आणि त्या माणसांना साखर नाही, ब्लड प्रेशर नाही, हृदयविकार नाही, हार्निया नाही, हे विटामिनचा अभाव काहीच नाही. गाढ निद्रा ज्याला लागते त्याचं आरोग्य चांगलं राहतं. अशी मंडळी महाराज होती. मालकाच्या घरातून
मालकीनबाईने काय करावं, रानात 4-5-6 गड्यांना एवढं मातीचं मडकं घेऊन कडी घेऊन जायचं, त्याच्याबरोबर बाजरीच्या भाकरी, आणि यांनी मोडावं केळीच्या पानावर जेवावं. ज्याने श्रम केले त्याला जेवढं अन्न गोड लागतं तेवढं अन्न एसी मध्ये राहणाऱ्याला गोड लागतं. कष्टाची भाकरी इंद्राच्या अमृतापेक्षा गोड आहे. पुन्हा पुन्हा तोच विषय आता कितीदार सांगू. नीती धर्माने नोकरी जर केली तर ती नोकरीतून तुला जे फल मिळेल ती ईश्वराची पूजा कर. एवढा साधा. आता बाकीचे उदाहरण सांगणं मलाही अवघड जाईल, वेळही पुरणार नाही. म्हणून वेळ पुरत नाही, आयुष्य उरत नाही, वासना मरत नाही, जीव तरत नाही, आणि सगळा विषय तुम्ही ध्यानात धरत नाही. काय करायचं, आपापली कामगिरी चांगली करा भाऊ. कोण काय वागायचं मला माहिती नाही का. एक गोष्ट सांगायची राहिली माझ्याकडं. तो विषय असा आहे, काही लोक कर्म ही पूजा आहे असं सांगतात. काय काय बोललो मी. आता तुम्ही रेल्वेचे कर्मचारी झाले, तडक लागली रेल्वेच्या अंधारात, लाईट गेला, काय झालं काय सांगता येईल. मग दिसणार नाही का. ज्या वेळेला रेल्वेचे 24-25 डबे मागे जोडलेले आहेत आणि ते डबे मागे येत आहेत, 7 डबे बेंगलोरचे आहेत, 8 डबे मद्रासचे आहेत, मग शेवटच्या डब्याजवळ तुम्ही सिग्नल दाखवतायत, लाईट आता तुम्हाला धडक बसली, शहराचे तुकडे होतात, पल्समान म्हणतात त्याला. अशा धोक्याच्या नोकऱ्या आहेत, खाणीमध्ये काम करतात आणि खाण कोसळते. माझ्या गावचा हरिजनाचा मुलगा वायरमन वरच्या वर चिटकून गेला, कोणी कटआउट टाकून गेलं तो चिटकून गेला. ड्रायव्हर किती मेले आजपर्यंत. म्हणून प्रत्येक जीवाला धोकाच आहे, पण आपण आपलं कर्माचं फल देणारा ईश्वर आहे या भावनेनं करत राहा. आपलं फल आपल्याला मिळेल एवढा धागा आजच्या कीर्तनाच्या निमित्ताला पोच. कशाचा धागा सांगितला. विषयाचा. सेवापूर्ती. मला सेवा म्हणावं आणि पुनश्च सांगतो. एवढ्यात दुसरा म्हणायला लागला, महाराज मला सांगा ना, मला अभ्यास करायचा आहे. असं ये इकडं एकाच कर. काय करू. माझं हृदय सद्गुरू. काय उत्तर दिलं. माझं हृदय सद्गुरू. जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष आत्या धरू. पहिल्या त्याची बोलले गुरु दाविली या वाटा, यवनी विवेक तीर्थ तटा, धुन्या मडकटा बुद्धीचा जेणे. आपापल्या परीने गुरुची सेवा करायची. केवळ भावनेच्या भरात जायचं नाही. हळदीचा कुंकू बनवून दाखवला, कुंकूची हळद बनवली, असा असा हात केला, 32 खाली पडले. या नादी मेहरबानी करून लागत नका. या ठाणे जिल्हा आहे ना, त्याच ठाणे जिल्ह्यामध्ये तालुका कोणताही भिवंडी तालुका आहे. आला एक महात्मा फिरत 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 फिरत, बाबा भूक लगी है, रोटी लाएगा 5 रुपये देऊन. कोणी भाकर आणली 5 रुपये दिले, कोणी कांदा आणून दिला त्याला 50 पैसे दिले, कोणी लिंबू आणला त्याला 1 रुपया दिला. असे 7-8 दिवस त्याला गेले. बाबा ये अच्छा नहीं लगता, हम पैसे के लिए आपको रोटी नहीं लाते हैं, तुम्हारी तमन्ना हो तो लाओ. मग तो आता पैसे न देता जेवायला लागला. पुन्हा जर कोणी पाय पडला, 51 रुपये ठेवले, ए झाडू का है, ते झाड पहिले इधर चलता नाही. झाडू आणायचे ते 50ची नोट न ते नाणं उचलून घ्यायचं, झाडू मारून मारा. म्हणजे मी झाडू द्या पैसे दूर करतो. याच्यात 3 महिने घालवले आणि मग त्या घरमालकाचा सगळा विश्वास बसला, ज्याच्याकडे उतरला. आणि एका एक पर्व काल आहे, पर्वणी है. जितना भी तुम पैसा जमीन में लगाओगे, ये पूनम की रात में सब पैसा दुगुना बन जाएगा. त्याने इकडून तिकडून सोनं गहाण ठेवून कुठून 17-18 लाख रुपये त्या पौर्णिमेच्या दिवशी गोळा केले, गाडले. इसके लिए दूध लाना, ये करना वो करना. दुधाला जाळ लावायचा, जाओ शक्कर लेके आओ. त्या दुधामध्ये गुंगीचं औषध टाकलं. सगळं घरचं घर गुंगी झोपलं आणि साधू बेपत्ता सकाळी झाला. ही ठाणे जिल्ह्यातली भिवंडी तालुक्यातली घटना. कोणालाही गुरु म्हणू नका. त्याचे आचार विचार पहिल्यांदा पहा. या माऊल्या मडकं गाडगं जेव्हा घेतात, 15 मिनिटं तपासतात, तेव्हा त्याला 20 रुपये देतात. एवढा गुरु तपासायला नको. ज्ञानदेव म्हणे सद्गुरु
का योग्य गुरु करा. आमच्याकडे काही लोक येतात, मंदिरात राहतो, माडा टाकायची, मग टाकून घे. नाही तुमच्या हातून, म्हणजे तू माडा टाकून जर मांस खायला लागला, दारू प्यायला, तुझे बाप मला देतो का? तुझी 11 रुपये दक्षिणा आहे ना, तुझ्या मुला बाळांना घेऊन जा, पाव किलो साखरेला 11 रुपयामध्ये जा आणि माडा टाकून घे. टिकवली नाही तुझ्यावर पाप, टिकली तर त्याचं फल तुला मिळेल, निघून जाणार. काही लोक आजही कोणाचे गुरु व्हायला रिकामे नाही. तू सदाचरण कर, तुझं जे कल्याण होईल त्याच्यात मला आनंद आहे. तुझे 11 रुपये देऊ नको, 51 रुपये देऊ नको, जा घरी. विषय असा आहे. बर, तुम्हाला विचारलं तर गुरु काय? अज्ञान अंधकाराचा नाश करणारा गुरु. काय शब्द काय करायचंय? जगद्गुरु ही पदवी तिघांनाच लावली गेली. कोणाकोणाला जगद्गुरुचं का आहे का नाही? कृष्ण वंदे जगद्गुरु झाले आणि जगद्गुरु श्रीमदांत शंकराचार्य. केरळ, दक्षिण भारत, मल्याळ प्रांत, मल्याळी भाषा, डोंगराळ, नद्या, उंचाव, रबराच्या झाडांचा प्रदेश, शंकराचार्यांची जन्मभूमी कालडी गाव, नंपुद्री कुळाप. आणखी काय राहिलं सांगायचं माझं? विशिष्टा देवीच्या पोटी जन्म घेतला शंकर भगवंताने, ते शंकराचार्य झाले आणि त्यांनी सगळंच लिहून ठेवलेलं आहे. अशांच्या नदी लागायचं नाही भाऊ. पण लोक काय म्हणतात, बाबा तुम्हाला कळणार नाही, असा 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 हात केल्या बरोबर 32 शिकायला. तुला तुझ्या नादी आम्ही लागत नाही, तुला पटेल ते कर. गुरु म्हणायचं आहे ना, तर शंकराचार्यांनी सुद्धा व्याख्या केलेली आहे ग्रंथातच पहा. एवढं सगळं सांगू शक्य नाही. आता पुनश्च एक सांगतो तुम्हाला. बाबाजी आपुले मंत्र दिला, शुद्ध दशमी अंगीकार, गुरुंनी अंगीकार केला. ज्ञानदेव म्हणे तरलो निवृत्तीनाथ माझे गुरु झाले. नाथ महाराजांचे गुरु. जळगाव जिल्हा, चाळीसगाव तालुका, बहुडा देवीचं मंदिर, बहुडा देवीचं पहाड गाव, गिरणा काठावर जनार्दन स्वामी आणि देवगिरीच्या किल्ल्याचे किल्लेदार झाले. आणि त्या नाथ बाबांचे गुरु एकनाथ महाराज नाथ बाबा यांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. जन्म षष्टीचा, दत्तात्रयाचं दर्शन षष्टीचं ऐकताय सगळं. एकनाथ महाराजांचा जन्म षष्टीचा, दत्तात्रयाचं दर्शन षष्टीला, गुरुचं दर्शन षष्टीला आणि पाण्यामध्ये जल समाधी घेतली ती षष्टी. काय करणार? ज्ञान द्या, ज्ञान घरी जा. बरं आहे, मला बरं वाटलं, चांगलंय. गुरु भक्ती. जर शिष्य विद्वान झाला तर गुरुचे दोष पार. कसं सांगितलं? ज्या वेळेला सून मालकीन होत्या घरातली, त्या वेळेला सासू तिला अडचण वाटायला लागली. हा मानवी स्वभाव म्हणावा का सायकोलॉजिक डिफेक्ट म्हणावा तर शिष्य विद्वान झाला की गुरु त्याला कमी वाटायला लागला. पहिल्यांदा बासुंदी खाल्ली, मागून गाजर खाल्ले. काय पुनश्च सांगतो, माझ्या समोर श्रीकृष्ण भगवान विठोबा आहे आणि विठोबाच रूप मूळ श्रीकृष्ण आहे. कृष्ण वंदे. त्यांचे गुरु जे होते बरं का, सांदीपनी ऋषी. रामचंद्र प्रभूचे गुरु जे होते ते वसिष्ठ म्हणून. मी बऱ्याच कीर्तनकारांना, म्हाताऱ्यांना विचारलं, गजानन बाबांचे गुरु कोण आहे? तपास लागला नाही मला. ते आवलिया पुरुष आहे. पुण्याचे जंगली महाराजांचे गुरु कोण आहे? तपास लागला नाही. साईबाबाचे गुरु, साईबाबा हे शिर्डीला जे आले, फकीर लोकांच्या लग्नाच्या वरातीत आले आणि त्या गुरुमाई म्हणजेच त्या वेळची पडकी मशिदीत राहिले. गुरु सापडत नाही. वारकरी संप्रदायाच्या सगळ्या संतांना गुरु. नामदेव महाराजांचे विसोबा खेचर गुरु आहे. आता जाऊ दे, ही बाकीची माहिती आता आपण आपल्या परीने करावं. आणि काहींचं असं म्हणणं पडतं, ब्राह्मणाला गुरु करावं. आपण ऐकून घ्यावं, काहीच बोलायचं नाही. आणि जर ज्ञान नाही दिलं तर तुझं गुरुत्व काय करेल हे सांग. पण तू मला झटका बसेल असं बोलतो काय? शिखीध्वज नावाच्या राजाने आपल्या पत्नीला गुरु केलं चुनाले. महाराज
विक्रांत वर्मा, दीर्घबाहू, शत्रुमर्दन आणि आदर्क हे 4 मुलं आहेत मदालचे. तुमच्या ऐकण्यात आहेत तरी मला काय माहिती किती झाले? 4 झाले ना. त्या 4 आपल्या आईला गुरु केलेलं आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या थोरल्या बंधूला गुरु केलेलं आहे. माझं हृदय सद्गुरू. स्पष्ट सांगतो, गाय काळी असावी का लाल असावी का पांढरी असावी? लाल, पांढरी. आणि दूध नाही दिलं तर दूध देणारी असं. बैल अशा शिंगाचा असावा का अशा शिंगाचा असावा का अशा शिंगाचा असावा? आऊत ओढणारा, काम करणारा असा. कीर्तनकार 4 व्हीलर मध्ये येणारा असावा का आता मलाच कळत ना कसं कीर्तन. मला बोलते लोक तुम्ही गाडी नाही आणली म्हणून. ठीक आहे, एक सांगून देऊ. जावई काळ्या रंगाचा असावा का निमगोरा असावा का गोरा असावा? सरळ उत्तर आहे, मुलीला वागवणारा, सुखाने ठेवणारा. काय करता या बाकीच्या गोष्टी? कोणत्या पक्षाचं सरकार असावं असं जर विचारलं तर? म्हणून जनतेला सुखात ठेवणार, बरं का, त्रास न देणार, कर जास्त न घातणार, भ्रष्टाचार न करणार असं कोणत्याही पक्षाचं सरकार. चला ठीक आहे. आत्मज्ञान देणारी गुरु विभूती आपल्याला भेटावी. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु करून घे कोणाला. महाराज काय करायचं? बापाच्या वचनाने वाग. पितृवचन, पितृसेवा पुण्य लागला निदान. ब्राह्मण ऐकतात? गंगा पारीण ऐकण्यातही नसेल तुमचे. शरीव पारीण, बंगाली ब्राह्मण, मराठी ब्राह्मण, कराडी ब्राह्मण, यशस्थ ब्राह्मण, गुजराती ब्राह्मण वगैरे वगैरे. याच्यामध्ये पुंडलिक हा यशस्थ ब्राह्मण. आईचं नाव गोदावरी, वडिलाचं नाव, बरं का सांगतो तुम्हाला, आई वडिलाची सेवा चाललेली आहे. गोदावरी बहीण, पद्मनाभ वडील यांची सेवा चालली असताना परब्रह्म तिकडनं ब्रह्म मार्ग चुकले, ब्रह्म रस्ता चुकला. ब्रह्म कस काय रस्ता चुकेलो? ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरा. उपाधी रहित म्हणजे उघड. याचा अर्थ परमात्मा स्वरूपात असणारा परमात्मा, हा पारमार्थिक सत्यात असणारा परमात्मा व्यावहारिक सत्यता, हा मार्ग चुकला. अरे मी आलो ना पुंडलिका, देवा या या. आई वडिलाची झोप मोडतं देवा. एका मांडीवर आईचं डोकं, एका मांडीवर बापाचं डोकं आहे. मग मम्मी कुठे उभा राहू? ऐसा कैसा रे तुझी तो परमात्म्याला सांगितलं
भ्रष्टाचारी, अनाचारी, अत्याचारी, व्यभिचारी कसा काशीना मूळ पापी जैसे तैसे उद्धरी तुझ्या काशीला लावून त्यांचा उद्धार कर. मग यांनी भ्रष्टाचाराने वाईट मानायचं काही हरकत नाही. आणि पुढे त्यांचा उद्धार कर पुंडलिकाच्या सेवेने. आणि परमात्मा आला. हा काय झालं? योगे अठ्ठा विठवारी सेवा त्याच्याबरोबर घडली पाहिजे. ज्याचे आजोबा आजी आहेत त्यांची सेवा घडली पाहिजे. चला ठीक आहे. पितृवचन याच्यात हा शब्द आलेला आहे. मुलाच्या परमार्थाने, मुलाच्या पुण्याने काय होतं सांगूस का? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार. या मुलाच्या पुण्याने मुलाला काय लाभ होतो? ऐका 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 ऐका. अजून सांग. दया नराला धले सगळे घडले. हे आपल्या आपल्या परमार्थाने आपल्या पुढाचा आपला पण परिचय उद्धार करावा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देऊ चरण टाकत नाहीये. मी बोलू एवढंच करावा. जेवढी झाली तेवढी सेवा करा. काही काही घरी बापाचं मुलाचं इतकं प्रेम कधीच भांडण नाही. बापाला जर ब्रासलेटचा धोतर जोड आणला तर मुलाला ब्रासलेटचा धोतर. बापाला जर खादीचं शर्ट आणलं मुलाला खादीचं शर्ट. शेतकरी मुलं आहे. काजू बदाम बॉक्स आणला खरावलेले काजू. हो हो खरावलेले बदाम दोन्हींना काजू बदाम. इतकं प्रेम राहतं बापाचं मुलाचं कधीच भांडण नाही. इतकं प्रेम राहतं. दोघांना प्यायचे असेल तर एकाच बाटलीत पितो. हा वात्रट आणि तो वात्रलेला. एक शेवट सांगायचं राहिलं. आपल्याकडून जर आपल्याकडून आई वडिलांची सेवा झालीच नाही तर या जगामध्ये जगण्याचा अधिकारच राहतो. मानव म्हणतो जगूच शकत नाही. आता मलाही म्हणताय ना आई माझी मायेचा. मला काही सांगायचं काय करायचंय तुम्हाला? लय झाला तो महाराष्ट्रात निघाला महाराष्ट्राचा. त्याचं त्याचं पहा. तेवढ्यात महिला म्हणायला लागले महाराज कालवण करायचंय. शाळेतल्या बारीकला पोरायचा जेवणाचा डबा बनवायचंय. आणखी काही मालक वाट बघतील. मला जाऊन द्या ना. सेवापती पतिर्ही गती नारीणाम पतिर्ही देवो नारीणाम. जो विषय चालू ना त्याचेच पुरावे कीर्तनकार आहे. पतिर्ही गती नारीणाम पतिर्ही देवो नारीणाम. विवेकानंदांचं चरित्र कोणी कीर्तनात सांगतं. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिले. दोन ऐका. आदर्श नारी आणि भारतीय नारी. भारतीय नारी आदर्श नारी आहे. रामायणामध्ये हम एक समनारी की कथा सुनाते आहे. लवकुशाच्या मुखातलं वाक्य आहे. आणि वाचत राहून ऐकत राह. पुरुषाच्या पेक्षा काही पटीने स्त्रीच्या देहामध्ये सत्वगुण जास्त राहतो. मी कुठून ऐकलं आहे मला ते आठवत नाही. त्या ग्रंथातलं आहे का कोणाच्या तोंडून ऐका आठवत नाही. पुरुषापेक्षा काही पटीने स्त्रीच्या देहामध्ये सत्वगुण जास्त असतो. सत्वगुण जास्त असल्यामुळे तिच्याकडे मुलाचं पालन येतं. बर पुढे काय? त्याचबरोबर शिक्षण येतं. त्याचबरोबर रक्षण येतं. तिन्ही गोष्टी आहेत. आणि स्त्री जितका अपमान सहन करू शकते तितका माणूस अपमान सहन करू शकत. थोडं बाजूला जातं. एक वाईट मार्गाने वागणारी मुली. वाईट मार्गाने वागणारी मंद वाटतो. ते अंधार पूर्वीचा घराच्या मागच्या दरवाजाला उघडून अंधारातून ती चालली. जात असताना अरुंद रस्ता आणि तिचा पाय सटकला निसटला. आणि अख्ख्या गावाचं जिथे सांडपाणी गोळा होत होतं अशी ज्ञानेश्वरीत वेळी आहे. गाव रस्ते भरले. गावरस पाठी पाणी पाय येत आले.
त्या डाबक्यामध्ये ती पडली, ते मच्छर उठले आणि तिला चावायला लागले. बरं अंधारच, कुणीकडे किनाराचीही दिसत नव्हतं. कशी बशी तिचाच अंगाचा दुर्गंध तिला यायला. ते कसं झालं तो कवी वर्णन करतो. जाती थी डुबने को, जाते साथ डुबी, अच्छा हुआ डुबी, नाही तो डुबई जाते. ही खऱ्या नरकामध्ये डुबायला चालली होती. जे पाप होणार होतं त्या पापाने नरक, ज्या खऱ्या नरकामध्ये डुबायला चालली होती. जाती थी डुबने को, पण जाते साथ डुबी, जाता जाता बुडली. अच्छा हुआ डुबी, बरं झालं तिला डुबली. त्या अशा कपड्याने तिला जाता आलं नाही, घरी परत आली. होणारं पाप टळलं. अच्छा हुआ डुबी, नाही तो डुबई जाते. कबीर साहेब सांगताय. अजून प्रमाण आहे. पतिव्रतेचे हृदय जैसे. पती वाचवणी. काही लोक मीठ भारताचं खातात, अन्न दाढी काय दाढी काय जे असेल नसेल, आणि गौरव इंग्लंड अमेरिकेचा. अरे तिथलं स्त्री चरित्र 5 दिवसातून किती लग्न करतात. काय भारताचं मीठ खाऊन बनवलं. आम्ही स्पष्ट बोलून गेलो, या भारत देशात गार्गी सारख्या तत्वज्ञानी स्त्रिया झाल्या. कोणती स्त्री सांगितली मी? बाबा सांगू का हो, राग नाही येणार ना तुम्हाला. तिच्या अंगावर कपडाच नव्हता. आणि ही माहिती एकनाथ महाराज सद्गीरांना विचारतो. गार्गी गार्गी याज्ञवल्क्य ऋषींना प्रश्न टाकला तिने. जनक राजाच्या दरबारमध्ये तिच्या अंगावर कपडा नव्हता आणि ती स्त्री होती. ती तत्वज्ञानी होती. मदालसा तत्वज्ञानी होती. चुराला तत्वज्ञानी होती. मुक्ताबाई तत्वज्ञानी होत्या. आता जाऊ द्या बाकीचं. आणि आपलं तत्वज्ञान आपण केलेली साधना आपल्याला फल देणार. कशी एवढी सेवा, पतीची सेवा करायची. पतीची या मता अनुसरून पतिव्रता, पुढे काय मिळेल तिला? अनायासे आत्महिता. आत्महिताला प्राप्त होतात भेटेची. पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचवून निरस्पर्शे, सर्वत्र यातशे सुबोध. 11 ते 12 प्रकारच्या स्त्रिया ज्ञानेश्वरीतून निवडून 40-50 ओव्यांनी कागदावर लिहून काढलेल्या. अन्न शिजून विकणारी, पतीला फसवणारी, अशा सगळ्या स्त्रियांच्या ओव्या ज्ञानेश्वरीतून लिहून काढलेल्या. एखाद्या वेळेला वाचाव्यात. 4 उत्तर दिले. मालकाची सेवा केली, तुला पूजा घडेल. गुरुची सेवा केली, ज्ञान मिळेल, पूजा घडेल. बापाच्या वचनात वागलात, पूजा घडेल, सेवा घडेल. पतीच्या वचनाने वागली, अनायासे आत्महितातू भेटणार, पूजा घडेल. चारींना काय फल आहे? दुसरं जन्म. विष्णूची मा पूजा, Bye.
तेवढ्यात एक जणाला, बाबा काय, मी विड्याची पानं खातो, नागवेलीची पानं. बरं बरं बरं, बाजारातून पानं आणून ठेवतो. बरं बरं बरं, पण ते सडून जातात हो. विड्याची पानं सडतात. हा पैसे बोलू नका जरा. महाराष्ट्रातला, भारतातला, नंदुरबार जिल्ह्यातला शहाजाचा घोडे बाजार जगात प्रसिद्ध आहे. 11 लाखापर्यंत घोडे जातात. काल्पनिक नाही सांगत आहे, तपास करा. तिथून घोडांना पण हम बसू देत नाही, आडतो, चालत नाही. ओट्यावरून जर बसले तर घोडा चालत नाही, आडतो. हो, घोडा आडतो. एक मुलगा म्हणे, मला वाटत होतं मी पास होईल, पास होत नाही. अभ्यास विसरतो. ठीक आहे, अभ्यास विसरतो. हो, 3 झाले का. आणि एक महिला आली, ती काय म्हणे, पावसाने भिंत पडली म्हणे घराची, मोक्कार हवा लागते, भरा 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 भरा, जाड कुणीच्या कुणीकडे जातो आणि भाकर जळून जाते. अशी लावली जाते. तव्यावर उतरल्यावर काय करावं. पहिला म्हणे पानं सडतात, दुसरा म्हणे घोडा अडतो, तिसरा काय म्हणे अभ्यास विसरतो. आणि महिला म्हणायला लागली, पान सडे घोडा आडे, विद्या विसरून जाय, विस्तवावर जडे भाकर, सांगा उपाय काय. चौघांनी एकच प्रश्न विचारला, एकच उत्तर दिलं. पानं सडतात, खालची वर, वरची खाली, फिरवत राहा. घोडा अडतो, तिकडनं रिकामा घेऊन जायचा, तिथे त्याला खाऊ घालायची, हिरवी वैरण राहणं, आणि तिकडून बसून यायचं, फिरवायचं. फिरवल्याने घोडा अडणार नाही. पान सडे घोडा आडे, फिरवत राहा. बरं बरं बरं. अभ्यास विसरतो, सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर आणि पानं वाचून वाचून फिरवत राहा, अभ्यास ध्यानात राहील. आणि तुझी भाकर जळते, या अंगातून ती अंगी, त्या अंगातून या अंगाला भाकर फिरवत राहा, जळणार. फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा, फिरवत राहा. सगळ्यांचं उदाहरण एकच उत्तर दिलं, तसं सर्वांना उत्तर दिलं, ह्याची विष्णूची महापूजा. तया सर्वात्मका ईश्वरा. नीती धर्माने नोकरी करणाऱ्याला काय फल मिळतं. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातली गोळी आहे. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमाची विरा, स्वतःची नोकरी हेच फुलं, पूजा केली होय अपारा तोषा. आली का पूजा. तशा पूजा भरपूर आहे. पूजा होते मुक्ता फळी, पूजा होते मुक्ता फळी, रस ओविला मंगळी. मनोमय पूजा आहे, मनोमय पूजा. अनेक पूजा आहेत, महापूजा आहे. एक पूजा ही आहे. काय तुम्हाला तशी फल मिळतील. आम्ही बोललो तर आम्ही तुमचे दुश्मन ठरू. कारण जो जे पूजा करील तसं फल मिळेल त्यांना. तर या सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारात तोषा लागे. मग ती ये पूजे रिजलेने आत्मराजे, वैराग्य सिद्धी देवी पसायचं. या वैराग्य रूपी सिद्धी त्याला मिळते. आणि वैराग्य मिळालं की ज्ञान, ज्ञान मिळालं की मोक्ष. अशी या भंगाची संगती. दुःखवी अनेकाच्या दुःखे. पायात काटा भरला की डोळ्याला अश्रू येतात. पायाला लोणी नसलं तर खोबरेल तेल, नसलं तर हरडी हरडी म्हणतात का, तुकडे करून मिक्सर मध्ये टाका, थोडं टाका आणि तो लगदा पायाला लावला की शीतलता शरद उष्णताकडून घेते हरडी. ती हरडीच म्हणतात तिला. आणि ती जर लावली तर त्याला इंग्रजीमध्ये सिल्क लॉन म्हणजे मुलायम हिरवळ. मराठी झालं, इंग्रजी झालं. पावस शितळता लागे तर डोळ्याची लागी होय. पायाला शितळता मिळालं तर डोळ्याला मिळते. पायाला काटा बसला तर डोळ्याला अश्रू येतात. तसं जगाच्या दुःखाने दुःखी हो आणि जगाच्या सुखाने आनंद. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ. पण असं करण्याचा निश्चय कर, मग तुला फल मिळणारच आहे. एका माणसाने असा निश्चय केला काय, एक दिवस तो भी मैं इस विशाल भारत का प्रधानमंत्री बनूंगा. तो माणूस गुजरातचा होता. त्याची आई मिलचे धोतर आपण वापरतोय, आई मिलाचं तेल वापरतोय, कापड मिलाचे धोतर वापरतोय, मोराची वैतेच आहे. काही वाईट नाही बोललो. त्याने म्हटलंच होतं. त्याला जेव्हा काँग्रेस मधून काढलं तेव्हा
एक दिन तो भी मैं इस विशाल भारत का प्रधानमंत्री बनूंगा. बरोबर 27 फेब्रुवारी 77ला शपथ मी दिला. एकाने मला विचारलं 27 फेब्रुवारी 77 तुमच्या ध्यानात कसं राहिलं? म्हटलं त्याच दिवशी माझं लग्न झालं म्हणून ध्यानात राहील. नामदेव महाराज आणि पांडुरंग चंद्रवाडीच्या काठावर फिरत होते. नामा काय देवा? अरे अरे काय वाल्मिकाने 100 कोटी रामायण केलं. मी तुमचे 100 कोटी अभंग. नामा अशी प्रतिज्ञा नाही करायची. 100 तुझे करीन अभंग म्हणे पांडुरंग ऐकणाऱ्या. त्यावेळी होती आयुष्याची वृत्ती, आताची अवधी थोडी असे. 36च्या वयामध्ये म्हातारे होऊन जातात. चहा पिऊन पेदरू झालेले, पाव खाऊन आतपाव झाले. सारजाबाई सरस्वतीताई माझ्या नामाच्या जीवेवर बसा. सारजेशी सांगी भीमाती रेरी बैस जिभेवरी नामाच्या. म्हणजे का बरं? मजवर त्याचे बवसी ऋण होईल उत्तीर्ण एवढ्याने. आले अभंग लिहिणे सुरू. गणेश नमोतरी तुमचाची नाचणा. नामदेव महाराज अभंग लिहित आहे. म्हणून नारायणा नमन माझे सारजा नमोतरी तुमचीच नाचणी. म्हणून चक्रपाणी नमन माझे ब्रह्मा नमोतरी तुमची कुशी. म्हणून ऋषिकेशी नमन माझे इंद्र नमोतरी तुमच्याची पूजा. म्हणून ऋषिकेशा नमन माझे. अभंग केले आणि बाकीचे उपवाराने पूर्ण केले आणि निश्चय केला आणि निश्चयाला फल मिळालं. त्या अभंग आपल्याला मिळाले, त्याची कीर्ती झाली. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची फळ. अजूनही काही माणसं मला ओळखत नाही. चहा घ्या. आज तुझ्या घरी 4 दार उतरलो तरी चहा देतो का मला? प्यालो का कधी चहा? म्हणून तुम्ही मला ओळखलं नाही. त्यांना मी सांगतो असा निश्चय करायचा या जन्मात चहाला स्पर्श करणार नाही. कॉफी त्याच्यापेक्षा बंडलबाज पेय आहे. बंडलबाज त्याच्यात कुठलं विटामिन नाही, काही नाही. फक्त जीवेला गोड लागतं, शरीराला थोडी साखर मिळते आणि साखर हे शरीरातलं इंधन आहे. निवड बंडलबाज दोन्ही पेय आहे. एवढी गोळी टाकली तर ग्लास भर ताक तयार होत. एवढी गोळी टाकली, एवढी गोळी टाकली तर ग्लास भर लिमलेट सरबत तयार होत. या जर तुम्ही लिमलेटच्या गोळ्या खातात ना, त्याच्यात लिंबू नसतो, संत्री नसते, मोसंबी नसते. त्याच्यामध्ये कृत्रिम स्वादाचे घटक टाकलेले राहतात. म्हणून व्यसन सोडण्याचा निश्चय करा. मी एवढाचा एवढा झालो, 76 वर्षाचं वय झालं, पण मी एवढ्याच्या एवढ्या तंबाखू कधीच बदलवलं नाही. तिची ती टिकून. महायुद्धामध्ये 90,000 माणसं मेले, कोणी म्हणतात 1.25 लाख मेले. पण त्याच्यापेक्षा तंबाखूने दरवर्षी 1.5 लाख कोण 2 लाख रुपये तंबाखूने मारतात. तंबाखूचे 12 पदार्थ तयार होतात. ते सांगण्याकरता माझी गरज नाही. ज्याचं त्याने पहा. जाता जाता सांगून निघून जातो. आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व, त्या जगण्यात महत्व. खवा मावा रवा पोहा. काय 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 गोवा कोण बोललं? खवा मावा रवा पोहा पचेल केवढा खवा, कावा दावा हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यामध्ये ठेवा आणि मग मारा भगवान, मारा पती मारा भगवान, मेरो पती मेरो भगवान, मपला पती मपला देव. अशी भूमिका असावी. सेवेला सादर, पतीचा आदर, फुकेल्याची कदर आणि डोक्यावर पदर. त्याला म्हणतात इंडियन मदर. भारतीय संस्कृतीचे पोशाख सुरू करा. आपली नऊवार साडी पंजाब मध्ये गेली नाही, पण पंजाबचा ड्रेस इथे येऊन गेला. 1600 किलोमीटर राहतो ड्रेस. आपलं आपलं आपण सांभाळा. मी काही टीका करत नाही, काही बोलत नाही, सूचना दिलेली आहे. आपण याच्यातून बोध घ्या आणि जितकं आचरण महत्वाचं तितकंच फल तुम्हाला मिळेल. दुधात पाणी टाकलं की दुधाची किंमत कमी होते. सोन्याला डाग लावला की सोन्याची किंमत, बरोबर आहे का? आणि माणसाच्या चरित्राला डाग लागला तर जास्त त्याने ठरवा. झालेली सेवा, प्राणनाथ, प्राणप्रिय, प्राणेश्वर, प्राणप्रभू
तुमच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर